लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ क्रिएटिव्ह व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राईब करा. लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ. आणि हो, ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. पुढची कविता आहे विस्मरण. तसं तिचं वय झालं नाही अजून, तरी काही ना काहीतरी विसरत असते आजकाल. अकाली केस पांढरे व्हावेत आणि डोळ्याखाली उमटावीत काळी वर्तुळं, तशी विस्मरणाची लक्षणं दिसू लागली आहेत तिच्यात. तारखा तर आधी कधी लक्षात राहायच्या नाहीत. दिवस, महिने, वर्ष सारखीच तर होती सगळी, आठवत आहेत तितकी सगळी. पण भाजीत मीठ घालायचं किंवा रात्री दुधाला विरजण लावायचं विसरलं तरी प्रचंड अपराधी वाटायचं तिला आता पावेतो. मुलांच्या शाळा, ट्युशन क्लासेसच्या वेळा, सासूचं औषध, नवऱ्याला न आवडणारे पदार्थ आणि रोज रात्रीची मालाडीची गोळी, हे विसरण्याचं धाडस तर कधी मनातही आलं नाही तिच्या. पण आता कुठं काय बिनसलंय कळत नाही. सुरुवात तशी किरकोळच झाली. परवा आंघोळीनंतर राहून गेलं कपाळाला कुंकू लावणं. काल ब्रेसियर घालायची विसरली आणि आज तर आठवतच नाहीये स्वयंपाक केलाय की नाही. सकाळी मुलाला दुसऱ्याच्याच नावानं हाक मारली. नवऱ्याचा चेहरा वेगळा काढता येईना स्मरणानं तमाम पुरुषांच्या चेहऱ्याच्या गर्दीतून. विस्मरणाची लक्षणं पसरत जात आहेत वेगानं शरीरात. जिभेला आठवत नाहीयेत होकार, पायांना टाकता येत नाहीयेत पावलं दुसऱ्यांच्या पावलावर. पाठीचा कणा विसरलाय वाकणं. धोकादायक वाटावा असा अजून एक वेगळाच बदल झालाय. तल्लख झालाय मेंदू एकाएकी निखाऱ्यासारखा आणि लाह्यांसारखी शुभ्र फुलून आली आहेत मनाड टाकलेली सारी वर्षानुवर्षींची विस्मरणं. कविता मुळात कमी लोकांपर्यंत पोचते आणि कळते तर त्याहून कमी लोकांना. ही एक दीर्घ कविता आहे. या कवितेत 41 कवितांश आहेत. या कवितेची लय संथ आहे, एखादा बडा ख्याल गावात अशी. निळ्या पोटाच्या काळ्या मासोळीची ही कविता आहे. ही मासोळीच ह्या कवितेची नायिका आहे. मासोळीचं रूपक अतिशय समर्थपणे ह्या कवितेत वापरलं आहे. सतत 2 पातळ्यांवर ही कविता आपल्याला जाणवत राहते, एक मासोळीची आणि दुसरी माणसाची पातळी. समुद्रच आहे एक विशाल जाळं, ह्या दीर्घ कवितेतील काही कवितांश आम्ही आज आपल्यापुढे सादर करत आहोत. मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की या दीर्घ कवितेमध्ये, त्या पुस्तकामध्ये डॉक्टर रसाळ सरांनी अतिशय सुरेख असं विवेचन केलेलं आहे आणि आज ते इथे समोर उपस्थित आहेत, तेव्हा त्यांच्यासमोर ही कविता आम्ही सादर करत आहोत. मी पुन्हा पुन्हा सांगते स्वतःची ओळख. मी निळ्या पोटाची काळी मासोळी. खरं तर मला माहिती आहे की तसा काही अर्थ नाही या सांगण्याला. कितीतरी असतील समुद्रामध्ये निळ्या पोटाच्या काळ्या मासोळ्या, पण या समुद्रात अशी मी एकुलती. ज्ञात नाही मलाही की कोणत्या समुद्रातून मी आली आहे, या समुद्रात कधी आणि कशी. माझे डोळे ना खूप मोठे आहेत चेहऱ्याच्या मनाने, अगदी चेहराभर म्हणावेत इतके मोठे. अजून एक फरक असा की इतरांच्या डोळ्यात गळाचं जे प्रतिबिंब गोंदलेलं दिसतं ते भयाच्या भावनेनं हलत असतं सारखं, एक कापरी रेषा बनून. माझ्या डोळ्यातल्या गळाचं प्रतिबिंब मात्र स्थिर आहे, निर्भय, माझ्यासारखंच सुस्पष्ट. मला हेही माहिती आहे की जन्मतो तेव्हाच फसलेले असतो आपण. फसवणुकीत जगतो, फसवणुकीत मारले जातो. हे कळलं की सगळं अगदी सोपं होऊन जातं. धाप लागेस्तवर पळणं, थांबतं धाप लागेस्तवर पळणं
पोहत राहणं वेगानं अंतर कापत विस्तीर्ण समुद्रात, प्रवाळाच्या या बेटापासून ते तळाशी येऊन पडलेल्या त्या कचकडी जहाजापर्यंत, जे गंजून आता एक लालसर रंगाचा लोखंडच राहिलंय आणि त्यावर चढलेत मिठाचे पांढरे पांढरे थर आणि अधूनमधून थोडंसं शेवाळ. जहाजातल्या वस्तूंचे अर्थ लागत नाहीत मला, फक्त सापळे तेवढे समजतात. स्वतंत्र विखुरलेले सापळे आणि काही अडकलेले एकमेकात. आणि एका जागी तर एक घोळकाच होता एकमेकांना घट्ट बिलगलेल्या सापळ्यांचा. त्यांची हाडं अजूनही आहेत एकमेकात अडकलेली. हे दृश्य पाहण्यासाठी मी जात असते. अनेकदा जाते गंजक्या जहाजावर. मला फार एकाकी वाटतं तेव्हा. होय, एकाकी असतात मासे. जे एकटे फिरतात ते आणि झुंडीनं फिरतात ते तर जास्तच एकाकी असतात. गर्दी अधिक एकटं करते आणि एकटाच गर्दी करतो. गलका वाढवतात शांतता हवी असलेलेच. आतला कोलाहल ऐकू येऊ नये म्हणून घाबरतात आवाजाला आणि धडपडतात बहिरे होण्यासाठी. पाण्यातले हे आवाज आता अनोळखी नाहीत. शांतता मात्र अपरिचित आहे अजूनही. ती सापडेल कदाचित गळाला लागल्यानंतर काही वेळ तडफडून, मग स्वीकार करावा परिस्थितीचा. तशा अवस्थेत शांतता, निळी शांतता. मी कैकदा पाहिलं मनातल्या मनातच स्वतःला गळाला अडकलेल्या अवस्थेत. पाहिलं स्वतःचं रक्त थेंब थेंब गळणारं. पाहिलं मरण पुन्हा पुन्हा स्वप्नात स्वतःचं. मी खुसमटत राहिले विसरून की स्वप्नांच्या बाहेर एक स्वच्छ मोकळं वास्तव असतं, जिथं घेतच असतो आपण श्वास दीर्घ आणि संथ. म्हणूनच आपण परततो पुन्हा पुन्हा वास्तवात, जिथं इवले फुलपाखरू मासे थव्यांनी लहरत असतात लाटांमध्ये. मध्येच गिळून टाकतात काहींना समुद्र फुलं पाकळ्यांनी. तरीही बाकीचे जगत राहतात जिवंतपणे. स्वाभाविक जगणं सहज वाटतो संघर्ष. मला समजलंय आता प्रतिबिंबाचं रहस्य, जी दिसतात पाण्यावर अमाप दिवसा आणि रात्री. मला समजलंय आता प्रतिबिंबाचं रहस्य, जी दिसतात पाण्यावर अमाप दिवसा आणि रात्री. मी विहरते त्या रहस्यातलं एक एकाकी गूढ बनून. कुणाचीही आणि कशाचीही वाट न पाहता रंगाच्या कोल्हाळातही शांत. अस्थिर आहे समुद्र, अस्थिर आहे आभाळ. अस्थिर आहे समुद्र, अस्थिर आहे आभाळ, अस्थिर आहे जमीन, अस्थिर आहेत प्रतिबिंबाचे बदलते रंगाकार. अस्थिर आहे मीही सगळ्यांसारखीच. मी निळ्या पोटाची काळी मासोळी, निळ्या पोटाची काळी मासोळी. पंखांशिवायचा हा पहिलाच प्रवास होता. सरूनं त्याच्यासाठी पानांच्या तोरणात छोटी छोटी कमळं गोळा करून ठेवली होती. शिंपीने त्याच्यासाठी कपडे शिवून ठेवले होते. कुहू पक्षी होता तोपर्यंत त्याला कपडे घालायची गरज नव्हती, पण आता तो माणूस झाल्यामुळे त्याला कपडे घालणं भाग होतं. न्हावी पक्षाने कुहूचे केस नीट कापून छान हेअरस्टाईल करून दिली. बिचकूनं त्याच्यासाठी गवतांच्या बारीक पात्याची छान हॅट विणली होती. कोतवाल साहेब म्हणाले, पक्ष्यांच्या जगात मी तुला सगळं शिकवलंय कुहू. आता त्यातलं काय काय माणसांच्या जगात उपयोगी पडेल ते मला माहिती नाही, पण हा सावध राहा एवढंच मी तुला सांगतो. संकट जंगलातही असतात
पण लहानपणापासून ती आपल्या ओळखीची असतात. माणसाच्या जगात तुला अनोळखी संकटांना सामोरं जावं लागेल, त्यामुळे तू सांभाळून राहा. आपण माणूस बनल्यानंतर देखील आपले सगळे मित्रमैत्रिणी आपली इतकी काळजी घेतायत ते पाहून कुहू खरंच भारावून गेला. कुहू मानुषीकडे गेला. ती तिच्या अभ्यासात मग्न होती. तिनं आधी कुहूला ओळखलंच नाही. तो कधी माणूस होऊन समोर येईल याची तिने साधी कल्पनाही केली नव्हती. तू खरंच कुहू असशील ना तर गाणं गाऊन दाखव ना. पण कुहू तर माणूस होण्यासाठी आपल्या गाण्याची त्याने किंमत मोजली होती. कुहूने तिला सगळी हकीकत सांगितली. मानुषीला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली. तू माझ्यासोबत कसा राहू शकशील? तू पक्षी असतास तर मी तुला पाळलं असतं, पण आता हे शक्य नाही, कारण आता तू माणूस बनलायस. माझं पक्षी असणं हेच केवळ तुझ्यासाठी अडथळा होता ना मानुषी? मी माणूस नाही म्हणून माझ्याशी मैत्री कशी करायची असं वाटलं होतं ना तुला? अगं म्हणून म्हणून आता मी माणूस बनलोय. अरे मी तुला माझ्यासोबत कशी राहू देणार? माणसं अशी नातलग नसताना किंवा लग्न न करता उगीच सोबत नाही राहू शकत. तू अजिबात शिकलेला नाहीस. तुला साधा लिहिता वाचता येत नाही. तुला माणसांसारखी कामं करता येत नाही. तू पैसेही कमावत नाहीस. तुझा रंग काळा आहे. तुझी जात काय, धर्म कोणता? मला तुझा काय उपयोग? मनोरंजन होईल म्हणावं तर आता तुला गाताही येत नाही. अगं अगं पण पण मला बोलता येते. तुझ्या भाषेत बोलता येते. माझे सूर गेलेत पण स्वर तर आहेत ना. बोलतात तर सगळी माणसं. नुसतं बोलण्याचा काय उपयोग? कुहूला दूर कुठेतरी उडून जावंसं वाटलं, पण आता ना पंख होते ना उडता येणार होतं. पण पण मग मी आता काय करू? हेही एक आव्हान म्हणून स्वीकार आणि पुन्हा पक्षी हो. पुन्हा गाणं कमव. पुन्हा गायला लाग. मी तुझं तेव्हाही कौतुक केलं होतं आणि ह्यापुढेही करीन. म्हणजे काय करशील? तुला माणसांच्या जगात जर गाण्यात नाव कमवायचं असेल तर सगळी हवी ती मदत मी तुला करेन. प्रसिद्धी मिळेल, पुरस्कार मिळतील, पैसा मिळेल, मानमरातब मिळेल. मग तुला जंगलात अडचणीत राहण्याची गरज उरणार नाही. तूही आमच्यासारख्या चांगल्या वस्तीत घर बांधून राहू शकशील. त्यासाठी मी तुला सगळी मदत करेन. मानुषी, तुम्हा माणसांसारखे आम्ही पक्षी विचार करू शकत नाही. मी तुझ्यावर विचारांसाठी अवलंबून होतो. आम्हा पक्ष्यांचा मेंदू एखाद्या पी एवढा लहान असतो. त्याची क्षमता तुमच्या तुलनेत खूपच कमी. तुम्ही माणसं जास्त बुद्धिमान, पण आम्हाला तुमच्यासारखा तारतम्यानं विचार करता येत नसला तरी आमच्याकडे खूप वेगळे नैसर्गिक गुण आहेत. माणसांना कळत नाहीत अशा काही वेगळ्या गोष्टी आम्हाला कळतात. काही वेगळी कौशल्य, काही वेगळ्या क्षमता आमच्यात आहेत. त्यांना तुम्हा माणसांच्या बळाची जोड असते तर आता काय हवंय तुला? मला तुम्हा माणसांच्या जात, धर्म, लग्न, प्रसिद्धी, पुरस्कार, पैसे कमावणे या सगळ्यांचे अर्थही माहीत नाहीत. मला हे काही नको होतं. मला फक्त गायचं होतं मानुषी. अधिक चांगलं गायचं होतं. मला माझं गाणं आभाळासारखं सगळ्या पृथ्वीवर पसरवायचं होतं. कारण हे जग आपल्याला अधिक सुंदर बनवायचंय असं एकदा सृष्टीनं सांगितलं होतं. गाण्यानं जग सुंदर बनायला मदत होईल असं वाटलं, पण आम्हाला आमच्या मर्यादाही माहिती होत्या. तरी पण आपण सगळे म्हणजे प्राणी, पक्षी, झाडं, माणसं, मासे असे सगळे एकत्र आलो, समजुतीनं सोबत राहिलो तर पुष्कळ काही बदलता येईल. आपल्या सगळ्यांचा विकास होईल असं मला वाटलं होतं. पण तुम्हा माणसांच्या मर्यादांचा मी कधीच विचार केला नव्हता. बोलता बोलता कुहूच्या डोळ्यात पाणी तरळलं. अश्रू येऊ लागले.
तो पक्षी होता तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रूच येत नव्हते. आता माणूस बनल्यामुळे तो निदान रडू शकत होता. माणूस बनल्याचा कदाचित हा एकमेव फायदा त्याला झाला होता. लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ क्रिएटिव्ह व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राईब करा. लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ आणि हो, ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका.